नमस्कार. आज आपण एका जबरदस्त कहाणीबद्दल बोलणार आहोत. ही कहाणी आहे भारतीय संविधानाचा आत्मा वाचवण्यासाठी लढलेल्या एका महायुद्धाची. आणि गंमत म्हणजे ही गोष्ट आपण एका कॉमिक बुकच्या माध्यमातून समजून घेणार आहोत. विचार करा, कायदा आणि अधिकार यांच्यात एक मोठा संघर्ष होतोय. चला मग सुरू करूया. तर या सगळ्या संघर्षाच्या मुळाशी एकच साधा प्रश्न आहे. सर्वोच्च कोण? देशासाठी कायदे बनवणारी आपली संसद, की त्या संसदेला आणि पर्यायानं पूर्ण देशाला दिशा देणारं आपलं संविधान? ह्याच एका प्रश्नावरून आपल्या लोकशाहीच्या इतिहासातला सगळ्यात मोठा कायदेशीर संघर्ष सुरू झाला. आपल्या या कहाणीचा पहिला अध्याय कुठल्याही कोर्टात नाही, तर पंजाबच्या एका शेतात सुरू होतो, जिथे एक कुटुंब आपल्या अस्तित्वासाठी, आपल्या वारसासाठी लढत होतं. हे आहेत गोलकनाथ कुटुंब. पिढ्यानपिढ्या जी जमीन त्यांनी कसली होती, ती जमीन सरकार एका कायद्यामुळे त्यांच्याकडून काढून घेत होतो. आता त्यांच्यासाठी हा फक्त जमिनीचा तुकडा नव्हता, तो त्यांचा वारसा होता, त्यांचं भविष्य होतं. आणि त्यांचा ठाम विश्वास होता की आपलं संविधान आपल्या बाजूने उभं राहील. आणि इथेच एंट्री होते मूलभूत अधिकारांची. हे अधिकार म्हणजे काय? तर नागरिकांसाठी एक प्रकारची ढाल आहे. प्रत्येक नागरिकाला सन्मानाने, स्वातंत्र्याने जगता यावं, यासाठी हे हक्क दिलेले आहेत. आपलं संविधान अगदी स्पष्टपणे सांगतं की सरकार किंवा संसद असा कोणताही कायदा बनवू शकत नाही ज्यामुळे हे हक्क हिसकावून घेतले जातील. आणि त्या काळी मालमत्तेचा हक्क हा एक मूलभूत अधिकार होता. मग काय? गोलकनाथ कुटुंबाच्या वकिलांनी संविधानातलं एक महाशक्तिशाली शस्त्र बाहेर काढलं, कलम 13. हे कलम म्हणजे मूलभूत अधिकारांचा गार्डियन आहे, संरक्षक आहे. ते म्हणतं की अधिकारांच्या विरोधात जाणारा कोणताही कायदा, मग तो संसदेने का बनवलेला असे ना, तो रद्दबातल ठरेल. आणि ह्याच कलमामुळे न्यायालयांना न्यायिक पुनर्विलोकन नावाचा एक प्रचंड मोठा अधिकार मिळतो. म्हणजे संसद जे कायदे बनवते ते योग्य आहेत की नाही हे तपासण्याचा अधिकार. आता जरा या स्लाईडवरची भाषा बघा, किती स्पष्ट आणि ठाम आहे. राज्य असा कोणताही कायदा करणार नाही, यात जराही संदिग्धता नाही. हे एक स्पष्ट निर्देश आहे, एक लक्ष्मण रेषा आहे जी संसदेला ओलांडता येणार नाही, असं त्यावेळी न्यायालयाला वाटत होतं. आणि मग तो ऐतिहासिक दिवस उजाडला. सगळ्या देशाचं लक्ष लागून होतं. आणि या खटल्यात सर्वोच्च न्यायालयाने नागरिकांच्या हक्कांच्या बाजूने एक खूप महत्त्वाचा निर्णय दिला. तर मग निकालात काय होतं? बघा, यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा होता की कोर्टाने अगदी स्पष्ट सांगितलं की संसद घटनादुरुस्तीच्या नावाखाली नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेऊ शकत नाही. त्यांचा युक्तिवाद काय होता की घटनादुरुस्ती म्हणजे सुद्धा एक प्रकारचा कायदाच आहे ना, आणि कलम 13 काय म्हणतं? कोणताही कायदा जो हक्क हिरावून घेईल तो अवैध ठरेल. त्यामुळे हा नागरिकांसाठी एक खूप मोठा विजय होता खरंच. पण थांबा, कहाणी इथे संपत नाही. सुप्रीम कोर्टाच्या या निर्णयामुळे संसदेमध्ये एकच खळबळ उडाली. त्यांना वाटलं की सामाजिक सुधारणांसाठी कायदे बदलण्याचे आपले अधिकारच मर्यादित होत आहेत. आणि मग सुरू झाला दुसरा अध्याय, संसदेचा प्रतिहल्ला. आपल्या अधिकारांवर कोर्टाने घातलेली ही मर्यादा संसदेला अजिबात मान्य नव्हती. मग त्यांनी काय केलं? त्यांनी थेट संविधानातच बदल करायचं ठरवलं, जेणेकरून कोर्टाचा निर्णय आपोआप निष्प्रभ ठरेल आणि त्यांचे अधिकार अबाधित राहतील. आता ही स्लाईड बघा. यातून या संघर्षाचं अगदी नेमकं चित्र उभं राहतं. हा एक थेट सामना होता. कोर्टाने कायद्याचा अर्थ लावला तर संसदेने तो कायदाच बदलून टाकला. त्यांनी स्पष्टपणे संविधानातच लिहून टाकलं की कलम 13 हे घटनादुरुस्तीला लागूच होणार नाही. म्हणजे बघा, संसदेने आपलं वर्चस्व सिद्ध करण्याचा हा एक थेट प्रयत्न होता. संसदेने तर आपला डाव खेळला होता. आता असं चित्र निर्माण झालं होतं की संसदेचे अधिकार अमर्याद आहेत, ते काहीही बदलू शकतात. पण तेव्हाच या कहाणीत एका नव्या महानायकाची एंट्री झाली. हे होते स्वामी केशवानंद भारती, केरळमधल्या एका मठाचे प्रमुख. त्यांच्या मठाच्या जमिनीवर सरकारी कायद्यांमुळे गदा येत होती. पण त्यांचा लढा फक्त त्यांच्या जमिनीपुरता मर्यादित नव्हता. नाही, तर तो संविधानाच्या मूळ तत्वांसाठी होता, त्याच्या आत्म्यासाठी होता. त्यांचा युक्तिवाद अगदी साधा पण तितकाच शक्तिशाली होता. ते म्हणाले की ठीक आहे, संसदेला संविधान बदलण्याचा अधिकार आहे, पण त्याचा आत्मा नष्ट करण्याचा नाही. लोकशाही, धर्मनिरपेक्षता, न्याय यांसारखी जी तत्त्वं आहेत ती तुम्ही काढून टाकू शकत नाही, कारण तो आपल्या संविधानाचा मूळ पाया आहे, त्याची ओळख आहे. या खटल्याचं गांभीर्य इतकं मोठं होतं की विचार करा, सर्वोच्च न्यायालयाच्या इतिहासात पहिल्यांदाच
13 न्यायाधीशांचं खंडपीठ एकत्र बसलं. तब्बल 68 दिवस युक्तिवाद चालले. अक्षरशः आपल्या देशाचं भवितव्य या एका निकालावर अवलंबून होतं. आणि मग तो क्षण आला, ज्या क्षणाने भारताच्या घटनात्मक इतिहासाला एक पूर्णपणे नवी दिशा दिली. एका क्रांतिकारक सिद्धांताचा जन्म झाला, ज्याने सत्तेच्या समीकरणात एक नवीन संतुलन निर्माण केलं. तर मग प्रश्न उरतोच की या महायुद्धात अंतिम विजय कोणाचा झाला? संसदेच्या अमर्याद अधिकारांचा, की न्यायालयाच्या संरक्षणाचा, की नागरिकांच्या हक्कांचा? कोण जिंकलं? याचं उत्तर इतकं साधं नाहीये. न्यायालय म्हणाले दोघे जिंकले आणि कोणीच हरलं नाही. त्यांनी एक असा सुवर्ण मध्य शोधून काढला ज्याने दोन्ही बाजूंचा सन्मान राखला गेला आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे आपल्या संविधानाचं रक्षण झालं. आणि तो सुवर्णमध्ये होता मूलभूत संरचनात सिद्धांत. न्यायालयाने गोलकनाथ खटल्याचा निकाल बदलला आणि म्हटलं, ठीक आहे, संसदेला मूलभूत अधिकारांसहित संविधानात कुठेही बदल करण्याचा अधिकार आहे, पण एक खूप मोठी अट घातली. ती म्हणजे तुम्ही संविधानाचा मूळ ढाचा, त्याचा आत्मा बदलू शकत नाही. लोकशाही, कायद्याचं राज्य आणि न्यायिक पुनर्विलोकन यांसारख्या गोष्टी तुम्ही नष्ट करू शकत नाही. आता या स्लाइडवर एकदा नजर टाकूया. हा संपूर्ण प्रवास इथे सारांश रूपाने दिसतो. बघा, आधी 1967 मध्ये गोलकनाथ खटल्याने संसदेला थांबवलं. मग 1971 मध्ये 24व्या दुरुस्तीने संसदेने प्रतिहल्ला केला. त्यानंतर 1973 मध्ये केशवानंद भारती खटल्यातून मूलभूत संरचना सिद्धांताचा जन्म झाला. आणि शेवटी 1975 मध्ये या सिद्धांताची पहिली आणि सर्वात मोठी परीक्षा झाली. एखादा सिद्धांत फक्त कागदावर असून उपयोगाचा नसतो. त्याला प्रत्यक्ष कसोटीला उतरावं लागतं. आणि या सिद्धांताची कसोटी देशातल्या सर्वात मोठ्या राजकीय वादळात लागली, म्हणजेच आणीबाणीच्या काळात. आणीबाणीच्या काळात जेव्हा अनेक लोकशाही हक्क स्थगित झाले होते, तेव्हा सरकारने 39वी घटना दुरुस्ती आणली. ती काय म्हणत होती की पंतप्रधानांच्या निवडणुकीला कोर्टात आव्हानच देता येणार नाही. तेव्हा सर्वोच्च न्यायालयाने ह्याच मूलभूत संरचना सिद्धांताचा आधार घेत ती दुरुस्ती रद्द केली. कोर्टाने ठणकावून सांगितलं, न्यायिक पुनर्विलोकन म्हणजे कायद्यांची वैधता तपासण्याचा अधिकार हा लोकशाहीच्या मूलभूत संरचनेचा भाग आहे आणि तो काढून घेता येणार नाही. हेच या सिद्धांताचं खरं सामर्थ्य होतं. तर मग या सगळ्याचा आपल्यासाठी आज काय अर्थ आहे? हा सिद्धांत म्हणजे एक सुरक्षा कवच आहे. ते हे निश्चित करतं की संसदेत कितीही मोठं बहुमत असलं तरी सरकार संविधानाचा मूळ आत्मा, आपली लोकशाही, आपलं स्वातंत्र्य हे बदलू शकत नाही. हा एक असा अदृश्य महानायक आहे जो प्रत्येक नागरिकाच्या हक्कांसाठी उभा आहे. पण जाता जाता एक विचार करण्यासारखा प्रश्न, जर न्यायपालिका ही संविधानाची संरक्षक आहे, तर मग त्या न्यायपालिकेवर लक्ष कोण ठेवणार? लोकशाहीमधला सत्तेचा तोल किती नाजूक असतो आणि त्यात आपल्यासारख्या जागरूक नागरिकांची भूमिका किती महत्त्वाची असते, हेच या प्रश्नातून दिसून येतं. यावर विचार नक्की करा.